पुण्याच्या शिवाजीनगर डेपोत साम टीव्हीचा रियालिटी चेक करण्यात आला होता। सामच्या तपासणीत अनेक ठिकाणी अंधार गर्दुल्यांचा वावर दिसून आलेला आहे। पोलीस आणि सुरक्षा रक्षक नावालाही सापडे नाहीत। अनेक एसटी डेपो बाहेर चालक वाहक हे झोपलेले दिसून आले। तर शिवाजीनगर बस डेपोतून सामचा रियालिटी चेक तुम्ही सध्या पाहताय। अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा यात झालेला आहे। हिरकणी कक्षही बंद असल्याचं दिसलं, तर सुरक्षेच्या नावानं सुद्धा आता बोंबाबोंब सुरू असल्याचं दिसतंय। पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये जी घटना घडली त्याच पार्श्वभूमीवरती पुण्यातील शिवाजीनगर बस डेपोमध्ये काय परिस्थिती आहे। आता रात्रीचे 12:15 वाजत आलेले आहेत आणि आपण जर पाहिलं तर अनेक बसेस ज्या आहेत त्या सध्या रस्त्याच्या बाजूला उभा असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर अनेक बसेसमध्ये त्यांचे चालक वाहक जे आहेत ते झोपलेले असतात। मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी जर आपण बघितलं तर या बसमध्येही चालक वाहक जे आहेत ते झोपलेले या साईडला आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक ठिकाणी जर पाहिलं तर या घटना कशा घडतात, कारण की बसेस लावल्या जातात आणि चालक वाहक जे आहेत ते बसमध्ये नसतात। त्यामुळे हा सर्व दाखवण्याचा हा आमचा साम टीव्हीचा हा सगळा प्रयत्न आहे। आता हा पूर्ण कट्टा जो आहे या कट्ट्यावरती अनेक लोक सध्या झोपलेले पाहायला मिळतात। कुठली लोक आहेत, कुठून आलीत याबाबत कुणालाही माहिती नाही आहे। मात्र नेमक्या अशा घटना का घडतात याचंही कारण जे आहे ते शोधलं गेलं पाहिजे। जो कक्ष आहे पोलीस कक्ष, पोलीस मदत कक्ष, तो आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। पोलीस पाहायला मिळत नाही आहेत। नाही, पोलीस असणं आवश्यक आहे, म्हणजे पोलीस पाहिजेतच। कारण की रात्रीचं महिला असतात, लोक पण व्यवस्थित नसतात आणि चांगले लोक तर नसतातच। खूप दारू पिणारे वगैरे असेच असतात। थांबायची भीती वाटते, मग त्यासाठी आपल्या माणसाला पण थांबावं लागतं ना आपल्यासोबत। हिरकणी कक्ष हा ज्या छोट्या मुलांच्या आई असतील त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे। मात्र हिरकणी कक्ष पूर्णतः बंद दिसतोय। त्यामुळं रात्रीच्या वेळेत जर एखाद्या मातेला बाळाला स्तनपान करायचं असेल तर ती या ठिकाणी करू शकत नाही आणि कुठली खबरदारी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। आत्ताची ही रियालिटी आहे। या ठिकाणी ना एसटीचा सुरक्षा रक्षक आहे, ना पोलीस स्टेशनचा एकही पोलीस कर्मचारी आहे। त्यामुळे जर अशा घटना वारंवार घडत असतील तर याला जबाबदार कोण? कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, शिवाजीनगर।